हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, आपण एक न्यू सिरीज स्टार्ट करणार आहोत, थिअरी टेल्स, ज्याच्यामध्ये आपण थेरॉटिकल जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत, ते डिस्कस करणार आहोत. शॉर्ट व्हिडिओज हे असणार आहेत, 20 मिनिट्स और अराउंड 30 मिनिट्स. सो जसा ज्या प्रकारचा टॉपिक असेल त्या प्रकारे आपण कव्हर अप करत जाऊ. या लेक्चरमध्ये आपण ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी बघणार आहोत. दिस इज पार्ट 1. तुमच्या जो काही तुमचा रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्सच्या बेसिसवरती आपण ठरवू की पार्ट 2 कधी रिलीज करायचा. ओके, सो इट इज ऑल अप टू यू. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट तुम्हाला पुढचे अपकमिंग पार्ट सुद्धा बघता येतील. आणि असं नाहीये की आपण फक्त एकच सब्जेक्ट बघणार आहोत. फर्दर आपण इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी झाल्यानंतर आपण बघणार आहोत इरिगेशन, फ्लुइड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, आरसीसी, त्याच्यानंतर सर्वेइंग, असे वेगवेगळे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यावरती आपण थिअरी टेल्सचे लेक्चर्स कव्हर अप करणार आहोत. ओके, थोडं तुमच्या एक्झामला सपोर्ट भेटेल या हिशोबाने आपण चालणार आहोत. ओके, एकदमच ज्या ठिकाणी डिटेल कन्सेप्ट असेल त्या ठिकाणी आपण थोडंसं शॅलो डेप्थला त्याला कव्हर करू. त्यासाठी डिटेल लेक्चरसाठी तुम्ही आपला इग्नाइट अकॅडमीचा जो कोर्स आहे जस्ट 1999 ला, तो कोर्स तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. 1 इयर त्याची व्हॅलिडिटी आहे. सो इथे स्क्रोल लाईन वरती तुम्हाला नंबर दिसत असतील, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. सो लेट अस स्टार्ट आवर फर्स्ट लेक्चर. बघा, ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी मध्ये सगळ्यात अगोदर, आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं रिपीटेशन मी करणार नाही. रिपीट जर तुम्हाला बघायचं असेल तर सिम्पली तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत रिपीट बघू शकतात आणि नोट डाऊन केलं तर बेस्ट असणार आहे तुमच्यासाठी. सो बघा, 4 प्रकारचे वॉटर बेअरिंग स्ट्राटा असतात. व्हॉट इज वॉटर बेअरिंग स्ट्राटा? कुठलीही जमीन असेल त्या जमिनीमध्ये ग्राउंड मध्ये पाणी अवेलेबल असतं, त्याला आपण सिम्पली स्ट्राटा म्हणतो. आता स्ट्राटा जे आहेत म्हणजेच वॉटर बेअरिंग स्ट्राटा हे 4 प्रकारचे असतात. हे 4 प्रकारचे स्ट्राटा इथे आपण लिहिलेले आहेत. फर्स्ट आहे ॲक्विफर, दुसरा आहे ॲक्विटार्ड, थर्ड आहे ॲक्विक्लूड आणि फोर्थ आहे ॲक्विफ्यूज. यांचा जो सिक्वेन्स आहे तो याच प्रकारे लक्षात ठेवायचा आहे, बिकॉज पुढे आपण या सिक्वेन्सच्या आधारेच यांना डिफाईन करणार आहोत. याची वेगवेगळी डेफिनेशन आहे जी तुम्ही पॉज करून मे बी वाचून घेऊ शकतात. आपल्याला काही ती डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन काही एक बघायची नाहीये. मी जस्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही पॉज करून हा व्हिडिओ सिम्पली लगेच तुम्ही जे काही आहे ते वाचू शकतात किंवा लिहू शकतात, किंवा इव्हन तुमच्याकडे नोट्स पण आहेत. सो मी याला डेफिनेशन वाईज काही सांगणार नाहीये, तुम्हाला जस्ट मी कन्सेप्ट सांगून देईल, सो दॅट हे 4ही वाचायला तुम्हाला सोपं जाईल. बघा, हे 4 स्ट्राटा जे आहेत यांची डेफिनेशन कशाच्या आधारे केली गेली आहे ते समजून घ्या, म्हणजे डेफिनेशन तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे 4 नावं आहेत, ॲक्विफर, ॲक्विटार्ड, ॲक्विक्लूड आणि ॲक्विफ्यूज. यांची जी डेफिनेशन आहे ती होत असते यांच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या आधारे, यांच्या थ्रू सिपेज होणारं पाणी, आणि तिसरं की यांच्यामधून पाणी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकतात का, म्हणजे वेदर द स्ट्राटा कन्सिस्ट ऑफ वॉटर, त्या स्ट्राटामध्ये पाण्याचं प्रेझेन्स आहे का, हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया, त्या स्ट्राटामधून सिपेज पॉसिबल आहे का, हा सेकंड क्रायटेरिया. आणि थर्ड क्रायटेरिया, एक्स्ट्रॅक्शन पॉसिबल आहे का, म्हणजे तुम्ही जर विहीर खोदली तर तुम्हाला पाणी मिळेल का. याच्या आधारे या 4 डेफिनेशन्स असतात. सो आता लक्षात ठेवण्यासाठी आपण याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये सिम्पली मांडलेलं आहे की सपोज ॲक्विफर, ॲक्विटार्ड, ॲक्विक्लूड आणि ॲक्विफ्यूज आहे. ॲक्विफर, ॲक्विटार्ड, ॲक्विक्लूड आणि ॲक्विफ्यूज आहे. याच्यात प्रेझेन्स ऑफ वॉटर म्हणजे पाणी आहे का, सिपेज पॉसिबल आहे का, तिसरं एक्स्ट्रॅक्शन केलं जाऊ शकतं का, आणि लास्टला एक्झाम्पल. आणि याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो बघा, प्रेझेन्स ऑफ वॉटर, आता ॲक्विफर म्हटलं तर त्याच्यामध्ये पाणी असतं, सिपेज सुद्धा पॉसिबल असतं, आणि तिसरं त्याच्यातून पाणी एक्स्ट्रॅक्ट सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे विहीर खोदायसाठी सगळ्यात आयडियल स्ट्राटा ॲक्विफरच असतो, त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पाणी मिळू शकतं. दुसरं ॲक्विटार्ड, ॲक्विटार्ड मध्ये प्रेझेन्स ऑफ वॉटर आहे, पाणी आहे, सिपेज सुद्धा आहे, पण एक्स्ट्रॅक्शन केलं जाऊ शकत नाही किंवा एक्स्ट्रॅक्शन इज व्हेरी डिफिकल्ट. ठीक आहे. तिसरं ॲक्विक्लूड, ॲक्विक्लूड मध्ये पाणी आहे, येस, बट त्याच्यातून सिपेज सुद्धा पॉसिबल नाही आणि एक्स्ट्रॅक्शन सुद्धा पॉसिबल नाही, जसं की प्युअर क्ले. ठीक आहे. ॲक्विफ्यूज, ॲक्विफ्यूज म्हणजे सिंपल कन्सेप्ट जाऊ द्या तिकडे, सिंपल तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या, ट्रिक लक्षात ठेवून घ्या की फ्यूज उडाला, सगळं पाणी बंद झालं, फ्यूज उडाला, मोटर बंद, ना त्याच्यात पाण्याचा प्रेझेन्स आहे, ना सिपेज पॉसिबल आहे, ना एक्स्ट्रॅक्शन केलं जाऊ शकतं.
सो 1 बाय 1 सगळ्यांचे एक्झाम्पल जर तुम्ही बघितले तर ऍक्विफर मध्ये पाणीच पाणी आहे, सँड, ग्रॅव्हल, मुरुम हे त्याचे 3 एक्झाम्पल आहेत. ऍक्विटार्ड मध्ये पाणी आहे, सिपेज पॉसिबल बट एक्स्ट्रॅक्शन इज व्हेरी डिफिकल्ट, क्ले सँड आणि सिल्टी क्ले. ओके, त्याच्यानंतर ऍक्विक्ल्यूड, याच्यामध्ये देर इज वॉटर, इट कन्सिस्ट ऑफ वॉटर, इट कंटेन्स वॉटर बट सिपेज अँड एक्स्ट्रॅक्शन इज नॉट पॉसिबल, किंवा वॉटर कॅनॉट सिप. आणि लास्टला ऍक्विफ्यूज. आता हा जो ऍक्विक्ल्यूड आहे याचे एक्झाम्पल आहे प्युअर क्ले. मग हा ऍक्विक्ल्यूड जो आहे याच्यात पाणी राहू शकतं पण एक्स्ट्रॅक्ट करणं अवघड आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऍक्विफ्यूज, ज्याच्यामध्ये पाण्याचा दूरपर्यंत काही संबंध नाही. सो ग्रेनाइट आणि अनफिशर्ड म्हणजे न तुटलेला, न तडे असलेला कॉम्पॅक्ट रॉक इज एक्झाम्पल ऑफ दिस ऍक्विफ्यूज. आणि हा ग्रेनाइट वाला एक्झाम्पल एमपीएससी ला सुद्धा आला आहे, प्लॅनिंग असिस्टंटच्या एक्झामला सुद्धा आलेला आहे. आता बघा की जर जमिनीमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्विफर सापडतात. ओके, आता हे ऍक्विफर, ऍक्विफ्यूज वगैरे त्याच्या हिशोबाने नाहीत, तर हे ऍक्विफर कशाच्या हिशोबाने आहेत, तर यांच्यातून आपण म्हणजे यांच्यामध्ये जे पाणी प्रेझेंट आहे ते अंडर प्रेशर प्रेझेंट आहे की फ्री प्रेझेंट आहे, हे ऍक्विफर कुठल्या इम्परवियस स्ट्राटाच्या मध्ये बंदिस्त झाले आहेत की उघडे आहेत. सो बघा इथे पॅच आपण तयार केलेला आहे, हा आणि हा इम्परवियस स्ट्राटा आहे, याच्यामध्ये परवियस स्ट्राटा आहे, याच्या वर पण परवियस स्ट्राटा आहे, आणि हे ग्रीन कलरची ग्राउंड लेवल आहे, हे ब्ल्यू कलरचं वॉटर टेबल आहे याच्या वर. ऑफकोर्स वॉटर टेबल जो असतो तो फ्री असतो. इकडनं ज्यावेळेस पाऊस पडेल तर तो पाऊस या गॅप मध्ये जाईल, बरोबर, या गॅप मध्ये गेला की तो अंडर प्रेशर राहील. रिझन, वरती पण बंद आहे, खाली पण बंद आहे, संपला विषय. इथे जर पाऊस पडला तर वॉटर टेबल तयार होईल. जो वॉटर टेबल तयार झालाय तो काही असा बंदिस्त नाहीये, म्हणजे या वॉटर टेबल मध्ये वरती एरिएशनचा झोन आणि खाली सॅच्युरेशनचा झोन. ओके, ठीक आहे. हा जो ऍक्विफर आहे हा 2 इम्परवियस लेयर्स मध्ये सँडविच झालेला आहे, बंदिस्त झालेला आहे, याला बोलतात कन्फाइंड ऍक्विफर. आणि या कन्फाइंड ऍक्विफरलाच आर्टेशियन ऍक्विफर सुद्धा बोलतात. हे परवियस फॉर्मेशन सँडविच झालेलं आहे 2 इम्परवियस फॉर्मेशनच्या मध्ये, देअरफॉर दिस इज अंडर प्रेशर वालं वॉटर. सो इकडनं पाणी पडलं की याच्यामध्ये सगळं प्रेशर असतं. वरचा जर विचार केला तर एका बाजूला इम्परवियस आहे, अदर बाजूला डायरेक्टली ग्राउंड आहे, ओपन आहे, म्हणजे याच्यासाठी एकच ड्रेनेज फेस आहे, याला एक पण ड्रेनेज फेस नाहीये, याच्यासाठी एक ड्रेनेज फेस आहे वरच्या बाजूला. ठीक आहे. सो आता इथे जर तुम्ही विहीर खोदली तर तुम्ही 2 प्रकारे विहीर खोदू शकतात, एक या प्रकारची शॅलो वेल, दुसरी या प्रकारची डीप वेल. ही जी शॅलो वेल आहे ती वॉटर टेबल मध्ये काय करते, पेनिट्रेट करते, पण या स्ट्राटामध्ये पेनिट्रेट करत नाहीये, म्हणजे इम्परवियस रॉकला फोडून तुम्ही खालचं पाणी काढत नाहीये. पण इथे जर विचार केला तर तुम्ही या वॉटर टेबलला तर टॅप केलंच, पण तुम्ही इम्परवियस स्ट्राटा म्हणजे हा जो पक्का लेअर होता, पक्का रॉक होता, तो तुम्ही फोडला आणि खालून आतून याच्यातून पाणी घेतलं. अशा प्रकारच्या वेलला तुम्ही म्हणू शकता की ही खोलवर जाऊन पाणी काढणारी विहीर आहे. इट हॅज नथिंग टू डू विथ द ऍक्च्युअल डेप्थ ऑफ द वेल. तुम्ही किती खाली जातायत, किती मोठा खड्डा खोदला, इट इज नॉट द केस. तुम्ही इम्परवियस स्ट्राटा फोडून पाणी काढलं या ऍक्विफर मधून, म्हणून इट इज डीप वेल, आणि याने वरच्या ऍक्विफर मधून पाणी काढलं म्हणून इट इज शॅलो वेल. या शॅलो वेल मध्ये जे पाण्याची लेवल आहे ती लेवल वॉटर टेबलला मॅच करते. मात्र या डीप वेल मधली जी पाण्याची लेवल आहे तिच्यासाठी काही क्रायटेरिया आहे की ती कोणत्या लेवलला पाणी शो करेल, कारण तिचं पाणी डिपेंड करतं वॉटर टेबलवर पण आणि या पाण्याच्या प्रेशरवर पण. कारण हे पाणी इथे पूर्ण वरच्या साईडने इथे आलेलं आहे, सो हे सगळं अंडर प्रेशर असतं. या पाण्याला जर आपण इथे पिझोमीटर टाकला तर तो पिझोमीटर मध्ये पाणी राईज करेल. आता इथे हे एक प्रकारचं पिझोमीटरच झालं. सो इथून पाणी या ओपन स्पेस मध्ये वरती मूव्ह करणं सुरू करेल आणि एका लेवलला जाऊन स्टेबल होऊन जाईल. जेवढा प्रेशर असेल त्या प्रेशरला, ज्या लेवलला तो जाऊन स्टेबल होईल त्याला तुम्ही पिझोमेट्रिक सरफेस बोलणार, जो इथे डॉटेड लाईनने शो केलेला आहे. मग आता हा पिझोमेट्रिक सरफेस वॉटर टेबलच्या वर जातो की खाली राहतो याच्यावर डिपेंड करतं की या डीप वेल मधलं जे काही पाणी आहे ते वर राहील की खाली राहील, म्हणजे वॉटर टेबल पेक्षा वर राहील की खाली राहील. सो प्रेशर जर सफिशियंट आहे की ते पाण्याला वरती उचलून घेऊन जाते वॉटर टेबलच्या पण वर, तर ऑफकोर्स वॉटर लेवल जी आहे त्या वेल मधली ती कुठे तयार होईल, वॉटर टेबलच्या वर तयार होईल. पण जर इथे हे पिझोमेट्रिक सरफेस जो आहे किंवा पिझोमेट्रिक प्रेशर जे आहे
ते कमी पडलं आणि वॉटर टेबल पर्यंत नाही पोहोचू शकलं तर ऑफकोर्स वॉटर टेबल आहेच वरची भर काढायला. सो तो एकतर वॉटर टेबलची लेवल भेटेल एकतर पिझोमेट्रिकची लेवल भेटेल. जी लेवल वर असेल ती लेवल वॉटर लेवलची वेल मध्ये दिसून येईल. ओके, सो असं हे आहे. नावांचा विचार केला तर बघा, अनकन्फाइंड ऍक्विफर एक असतो ज्याला परवियस फॉर्मेशन मध्ये बनला असं आपण म्हणतो. याला नॉन आर्टेशियन पण म्हणतात कारण कन्फाइंड ऍक्विफरला आर्टेशियन ऍक्विफर पण म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे हे सगळं असणार आहे. सो समजून घ्या, इथे तुमचे 3 प्रकार दिले आहेत की कोणता लेवल वर आहे. ग्राउंड वर आहे, खाली पिझोमेट्रिक आणि खाली वॉटर टेबल. तर ऑफकोर्स वॉटर लेवल इन द वेल जी वरची आहे ती म्हणजे पिझोमेट्रिक वाली. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी केस आहे की ग्राउंड लेवल, वॉटर टेबल आणि पिझोमेट्रिक. तर मग वॉटर टेबल, ग्राउंड वॉटर टेबल, कारण तो वर आहे. आणि असं होऊ शकतं की वॉटर टेबल, ग्राउंड आणि त्याच्या वर म्हणजे जमिनीच्या पण बाहेर पिझोमेट्रिक सरफेस. तर ती केस झाली कसली, फ्लोईंग वेलची. कारण पाणी पिझोमेट्रिक पर्यंत किंवा वॉटर टेबल पर्यंत जाईल, जे पण वर असेल त्याच्यापर्यंत जाईल. मग पिझोमेट्रिक जर वर आहे आणि जर जमिनीच्या पण वर आहे तर पाणी त्या विहिरीतून जमिनीच्या बाहेर फ्लो होईल. अशा प्रकारच्या वेलला फ्लोईंग वेल किंवा आर्टेशियन वेल बोलतात. ओके, ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल तर ठीक, नसेल कळलं तर पॉज करून हे व्यवस्थित वाचा आणि परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे पॉज करून परत बघा. ठीक आहे, पिझोमेट्रिक सरफेस, त्याच्या कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. ही एक कंडिशन आहे, ही दुसरी कंडिशन आहे, ही फ्लोईंग वेलची कंडिशन आहे आणि ही नॉन फ्लोईंग वेल म्हणजे जी रेग्युलर वेल आहे त्याची कंडिशन आहे. एखादी वेल असेल तर तिला लाइनिंग असू शकते किंवा अनलाइन्ड पण वेल असू शकते. नेक्स्ट, आता कन्फाइंड ऍक्विफर आणि अनकन्फाइंड ऍक्विफर याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं. तुम्ही पॉज करून हे सगळं वाचू शकता. टॉप अँड बॉटम आर मेड ऑफ इम्परवियस स्ट्राटा. वेल पेनिट्रेट इन ऍक्विफर आर कॉल्ड एज आर्टेशियन वेल. ओके, आपण बोललो की आर्टेशियन ऍक्विफर म्हणतात कोणाला, कन्फाइंड ऍक्विफरला. मग ज्या वेल्स त्याच्यात असतील त्यांना आर्टेशियन वेल बोलायचं. ठीक आहे, फ्लोईंग वेल नाही, आर्टेशियन वेल बोलायचं. वॉटर या ऍक्विफर मध्ये प्रेशर मध्ये प्रेझेंट असतं, अनकन्फाइंड मध्ये फ्री असतं, म्हणून त्याला फिरॅटिक ऍक्विफर पण बोलतात किंवा नॉन आर्टेशियन ऍक्विफर पण बोलतात. ओके, आणि हा जो ऍक्विफर आहे हा सरळ सरळ ऍटमॉस्फिअर सोबत कनेक्टेड असतो बाय द झोन ऑफ एरिएशन. ठीक आहे, झोन ऑफ एरिएशन तुम्ही बघितला असेल की जर सपोज, ठीक आहे, आपल्याकडे झोन ऑफ एरिएशन पण पुढे आहेच. ही तुमची ग्राउंड लेवल आहे, हा तुमचा वॉटर टेबल आहे आणि हा खाली इम्परवियस सरफेस आहे. तर हे वॉटर टेबलच्या खाली तुमचा झोन ऑफ सॅच्युरेशन असतो आणि या वॉटर टेबलच्या वर तुमचा झोन ऑफ एरिएशन असतो. ठीक आहे, असे हे 2 झोन असतात. मग या 2 झोन्सचा विचार जर केला तर वॉटर टेबलच्या वरती सरळ सरळ जमीन आहे, वरती डायरेक्ट ऍटमॉस्फिअर आहे, तर ते तेच म्हणतात. ओके, सो असं ते आहे. फर्स्ट ऍक्विफर एक स्पेशल केस आहे की जेव्हा या ऍक्च्युअल वॉटर टेबल पेक्षा वरतीच पाणी अडून जातं. कशामुळे, की इथे एक दगड आहे समजा, असा दगडाचा पॅच, आणि जे पण पावसाचं पाणी पडलं ते खाली जाताना याच्यामध्ये अडकलं आणि इथे वॉटर टेबल फॉर्म झाला. हा एक नकली वॉटर टेबल आहे ज्याला तुम्ही पर्च्ड वॉटर टेबल बोलतात. आणि पर्च्ड वॉटर टेबल हा तुम्हाला ऍक्च्युअल वॉटर टेबलच्या वरच सापडत असतो. डिफरंट झोन्स ऑफ ग्राउंड वॉटर जे आता आपण डिस्कस केलं, हे तुमचं ग्राउंड लेवल आहे. दिस इज द ग्राउंड लेवल. ओके, थोडस आपण व्यवस्थित त्याला हे करू. दिस इज ग्राउंड लेवल. ओके, ही जी ग्राउंड लेवल आहे, त्याच्यानंतर हा आहे वॉटर टेबल. ठीक आहे, वॉटर टेबल, ग्राउंड लेवल, वॉटर टेबल, आणि हा जो आहे तुमचा हा इम्परवियस सरफेस आहे. हा तुमचा इम्परवियस सरफेस आहे. आता बघा इथे काय होणार आहे की हा जो वॉटर टेबल आहे, वॉटर टेबलच्या खाली तुम्हाला सापडेल झोन ऑफ सॅच्युरेशन आणि वॉटर टेबलच्या वर सापडेल तुम्हाला झोन ऑफ एरिएशन. हवेशी कनेक्टेड आहे म्हणून झोन ऑफ एरिएशन, खाली झोन ऑफ सॅच्युरेशन. आणि हा जो झोन ऑफ एरिएशन आहे याला वॅडोज झोन पण बोलतात, हे तुम्ही नोट केलं पाहिजे. आता या वॅडोज झोनचे म्हणजे झोन ऑफ एरिएशनचे 3 तुकडे होतात. एक तुकडा जो वॉटर टेबलच्या एकदम जवळचा आहे, एक तुकडा जो जमिनीच्या एकदम जवळचा आहे, एक तुकडा जो दोघांच्या मधला आहे. एक तुकडा जो जमिनीच्या जवळचा आहे त्याला तुम्ही सॉइल वॉटर झोन किंवा प्लांटचा रूट झोन बोलतात, कारण तिथे प्लांट्सचे रूट्स प्रेझेंट असतात. जो वॉटर टेबलच्या जस्ट जवळचा झोन आहे इथला, हा त्याला बोलतात कॅपिलरी झोन. आणि याला कॅपिलरी झोन बोलण्यामागचं रिझन सिंपल आहे, कारण इथे तुम्हाला वॉटर टेबल पासून वर पाणी येताना दिसेल
बाय द ऍक्शन ऑफ कॅपिलॅरिटी. आणि हे जे कॅपिलरी ऍक्शन आहे ती तुमची वेगवेगळ्या सॉइल्समध्ये वेगवेगळ्या डेप्थ पर्यंत होत असते, जे की प्रिव्हियस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता BMC ला IBPS ने. सो यू कॅन सिम्पली गो थ्रू दॅट लिटरेचर. याच्यात बघा मग की इंटरमिडिएट झोन 1, सॉइल वॉटर झोन 1 आणि खाली कॅपिलरी झोन 1 असा झाला. हे झोन ऑफ सॅच्युरेशन, वरती झोन ऑफ एरिएशन. संपलं. आता हे तुमचं ऍक्विफर मटेरियल आहे. याच्यात आपण 2 डेफिनेशन्स फक्त बघणार आहोत आणि देन वी विल स्टॉप दिस वन. स्पेसिफिक यील्ड आपल्याला बघायचं आहे आणि स्पेसिफिक रिटेन्शन आपल्याला बघायचं आहे. या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहे आणि हे समजून घेण्यासाठी फार सोपं आहे. सपोज तुम्ही सॉइल घेतली, किती घेतली तर 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर अशा हाईटची तुम्ही सॉइल घेतली. ठीक आहे. तुम्हाला कुठेही नाही कळलं तर तुम्ही सिम्पली रिपीट केलं पाहिजे, मागे जाऊन बघितलं पाहिजे. व्हिडिओ बंद करणं हा कधी ऑप्शन नसतो, समजून घ्या, कारण हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात असे टॉपिक आपण डिस्कस केले. ठीक आहे, म्हणजे 4 ते 5 वेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यातले आलेले आहेत ऑलरेडी. सो आता बघा, तुम्ही काय केलं, 1 मीटर क्यूबचा ऍक्विफर मटेरियल घेतला. कुठलाही ऍक्विफर मटेरियल तुम्ही पाण्यात जर बुडवला तर त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये चाललं जाईल. आता त्याला पाण्यातून बुडवून बाहेर काढलं, तुम्ही त्याला जमिनीवरती प्लेस केलं. जमिनीवर प्लेस केलं तर काही पाणी त्याच्यामध्ये होल्ड होईल म्हणजे रिटेन होईल आणि काही पाणी ग्रॅव्हिटीने बाहेर फ्लो होणं सुरू होईल गॅप्स मधून. जसं स्पंज असतो सेम तसं की स्पंजला पाण्यात बुडवलं, बाहेर ठेवलं तर बाकी पाणी स्पंज हा धरून ठेवेल, बाकी पाणी स्पंज हा ग्रॅव्हिटीने सोडून देईल ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी तो धरून पण ठेवेल इन द पोर्स किंवा कॅपिलरी पोर्स. ओके, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. सो इथे 2 प्रकारच्या गोष्टी घडणार. तुम्ही पाण्यात सॅम्पल बुडवला किंवा सॉइल बुडवली, ऍक्विफर बुडवला आणि बाहेर काढला तर त्या ऍक्विफर मधून काही प्रमाणात पाणी हे ड्रेन आउट होणार, काही प्रमाणात पाणी हे रिटेन होणार. 1 मीटर क्यूबच्या ऍक्विफर मधून किती पाणी ड्रेन आउट झालं अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक यील्ड. आणि 1 मीटर क्यूब ऍक्विफर मधून मध्ये किती पाणी रिटेन झालं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, इट इज कॉल्ड ॲज द स्पेसिफिक रिटेन्शन. सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर ड्रेन्ड अंडर ग्रॅव्हिटी डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ ऍक्विफर. म्हणजे या पूर्ण ऍक्विफर चा व्हॉल्यूम इथे आणि वर कसला व्हॉल्यूम, किती पाणी ड्रेन आउट झालं त्याचा व्हॉल्यूम. दुसरं की किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिटेन झालं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी डिवाइड बाय किती व्हॉल्यूम ऑफ ऍक्विफर मटेरियल आहे, याला बोलतात स्पेसिफिक रिटेन्शन. तेवढंच वॉटर सॉइल मध्ये घुसेल जेवढे पोर्स असतील. ओके, सो पोरोसिटी जर सपोज 100 असेल तर 100 पैकी 50 हे पाणी बाहेर जाणार आणि 50 हे पाणी आतमध्ये राहणार. थोडक्यात जर सांगायचं झालं तर एकदम सिंपल आहे की तुम्ही स्पेसिफिक यील्ड म्हणजेच काय, वॉटर गिवन आउट दॅट इज VW/V. स्पेसिफिक रिटेन्शन म्हणजे वॉटर रिटेन दॅट इज VR/V. वॉइड्स मध्ये VW + VR इतकंच पाणी साचू शकतं. वॉइड्स मध्ये जेवढं पाणी असेल त्याच्यातलं अर्ध पाणी सपोज VW यील्ड झालं आणि अर्ध पाणी रिटेन झालं VR. याचा अर्थ काय, तर VW + VR म्हणजे काय असतो, VB असतो. जेवढे वॉइड्स तेवढंच हे दोघांचं ऍडिशन. सो जर तुम्ही सॉल्व्ह केलं आणि याला व्यवस्थित बघितलं तर तुम्ही बघू शकता की जेवढं पाणी ऍक्विफायरने सोडून दिलं प्लस जेवढं पाणी ऍक्विफायरने रिटेन केलं याला तुम्ही पोरोसिटी म्हणू शकतात, विच इज इक्वल टू पोरोसिटी. ओके, आतापर्यंत जेवढा टॉपिक बघितला त्या टॉपिक वरती 8 ते 10 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. एकाच एक्झाम मध्ये नाही, 8 ते 10 वेगवेगळे प्रश्न आहेत ज्यातला एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. ओके, सो दिस इज आवर स्पेसिफिक यील्ड अँड स्पेसिफिक रिटेन्शन. आणि या स्पेसिफिक यील्ड आणि स्पेसिफिक रिटेन्शनचं आपण सिम्पली काय बघितलंय, हा पार्ट आपण बघितलाय. ठीक आहे, की दोघांची ऍडिशन म्हणजे काय असते, पोरोसिटी असते. नेक्स्ट थेरी टेल्स मध्ये आपण हा पॉइंट कव्हर करू, स्टोरेज कोएफिशियंट, स्टोरेटिव्हिटी, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिसिबिलिटी, स्पेसिफिक कॅपॅसिटी. पण तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमधून जे काय मिळालं त्याला प्रॉपरली नोट डाऊन करून बघावं लागेल, नोट डाऊन करून घ्यावं लागेल आणि व्हिडिओला रिपीट बघावं लागेल. जर समजलं असेल तर मी कुठलीही गोष्ट रिपीट केलेली नाहीये, रिपीट बघण्याचं काम तुमचं आहे. नोट डाऊन करा. दॅट्स इट फॉर टुडे. आणि तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड करेल की मी पार्ट 2 याचा केव्हा अपलोड करायचा. जर तुमचे व्ह्यूज असतील किंवा तुमचे लाईक्स असतील ते जर आले, तुमच्या प्रॉपर कमेंट्स असतील, कमेंट्समध्ये तुम्ही टॉपिक टाका की कोणते टॉपिक तुम्हाला अपेक्षित आहे. याच प्रकारे आपण याच्यामध्ये घेणार आहे. दिस इज नॉट फास्ट,
हे फास्ट तुम्ही स्लो करू शकतात किंवा पुन्हा पुन्हा बघू शकतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तिथे सुद्धा अपडेट्स असतात, नोट्स असतात, MCQs असतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.